नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीचा दुसरा भाग, अर्थात कादंबरीचा सीझन 2. आणि आजपासून सुरू होणारं प्रकरण आहे एका अघटित दुर्दैवाची सुरुवात. ऐकूयात. हे प्रकरणसुद्धा काही भागांमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. सुरू करूयात या प्रकरणाचा आजचा पहिला भाग. ऐकूयात एका अघटित दुर्दैवाची सुरुवात. रामदास स्वामींचा एक श्लोक आहे. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारो, नको रे मना मत्सरू दंभ भारू. आमच्या चांगल्या आराकाकांनी आणि रहीम मास्तरांनी जर ह्या रामदास स्वामींच्या श्लोकाप्रमाणे आपल्या मनाला ताब्यात ठेवलं असतं तर कदाचित आमच्या मांजरीवाडीत तो काळा इतिहास घडलाच नसता आणि ही दुसऱ्या भागाची कादंबरीसुद्धा लिहिली गेली नसती. पण तसं काही न घडता ही दुसरी कादंबरी लिहिलीच गेली आणि त्या काळ्या इतिहासाचे पडसाद आजसुद्धा आमच्या चिमुकल्या मांजरीवाडीवर उमटून घट्ट बसलेत. पण विधिलिखितापुढे कोण काय करणार असं म्हणायचं आणि गप्प बसायचं, एवढंच आपल्या हातात आहे. आता मी आमच्या मांजरीवाडीत घडलेल्या सर्व घटनांचा ह्या कादंबरीत शेवट करणार आहे, कारण कुठल्याही कादंबरीला सुरुवात झाली की शेवट हा ठरलेला असतोच ना. चला जाऊयात आमच्या मांजरीवाडीत. आता तुम्हाला माहितीच आहे, आराकाकाच्या गौरीला तुषारचं दुधा तुपात नाहणारं स्थळ आलं होतं. पण फक्त सुंदर गौरीच्या अशिक्षितपणामुळे पुढे काय काय रामायण घडलं आहे ना, ते आता आपण बघूया. अंबाआईची जत्रा संपली आणि अवघ्या 4च दिवसांनी मिरजेहून मल्हारराव देसाई आपल्या कुटुंबासह जीपने सरळ आराकाकांच्या वाड्यावर हजर झालेले होते. त्यांच्याबरोबर त्यांची मोठी बहीण वासंती, तिचे पती, तसंच त्यांचा आनंद नावाचा 11 वर्षाचा मुलगा, ही मंडळीसुद्धा आलेली होती. मल्हाररावांनी आराकाकांचा वाडा, शेतीवाडी बघितली. तसंच लवकुशच्या त्या जिंकलेल्या ढाली बघून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लवकुशचं फार कौतुक वाटलेलं होतं. दुसऱ्याच दिवशी मल्हाररावांचं कुटुंब आमच्या आराकाकांच्या कुटुंबाबरोबर आमच्या सातमाईंच्या वाड्यावर आलं होतं आणि चहा फराळ आटोपल्यानंतर ते सगळेजण सातमाईंच्या पारावर गेले. तेव्हा पुन्हा आमच्या नागोकाकांनी सातमाईंचे मंद हुंदके ऐकलेले होते, पण ते त्यावेळी काही बोलले नाहीत. नंतर त्या सगळ्यांनी आमच्या झपाट्याचं ते बाबळीचं रानसुद्धा कौतुकानं बघितलं. आम्हा मुलांबद्दल चौकशी केली. नंतर ती मंडळी जेवणाला न थांबता आराकाकांच्या वाड्याकडे गेली होती. नंतर आजी आणि आराकाकांच्या अपेक्षेप्रमाणेच घडलं होतं. मल्हाररावांनी तुषारसाठी गौरीला मागणी घातली तशी आमच्या मांजरीवाडीत खळबळ माजली. आराकाकांनी मोठ्या आनंदानं त्यांना होकार दिला होता. त्यावेळी आमच्या चिमुकल्या मांजरीवाडीत सर्वांनाच सुंदर गौरीच्या भाग्याचा हेवा वाटला होता. तसं आमच्या सगळ्या गावकऱ्यांनी त्या आंबेच्या जत्रेच्या वेळी मल्हाररावांना मांजरीवाडीत यायचं आमंत्रण दिलं होतं. पण जेव्हा ते खरोखरच मांजरीवाडीला आले आणि तुषारसाठी गौरीला मागणी घातली तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसला होता. कारण आराकाका आणि मल्हारराव देसाई यांची बरोबरी होऊ शकत नव्हती. जरी आराकाका सधन शेतकरी होते तरी देखील मल्हाररावांच्या मानानं ते फार मामुली होते आणि तुषारला ह्या गौरीपेक्षा सुंदर तरुणी सहज मिळाली असती. आता असं वाटणाऱ्या त्या सगळ्या गावकऱ्यांचा तो एक मत्सरी स्वभाव होता, कारण ज्यांच्या घरात तरुण मुली असतात त्यांना इतर कुणाला असं दुधातुपात नाहणारं स्थळ मिळालं तर असूया वाटणारच ना. त्यात कुणाचं चांगलं बघणारी माणसं फार थोडी असतात. फक्त आमच्या वाड्यात किन्ना काकांकडे, सदप्पा काकांकडे, दौलती काकांकडे मात्र ह्या गोष्टीनं फार आनंद झालेला होता. तरी आमच्या नागो काकांनी आजीला जेव्हा सांगितलं की मल्हाररावांचं आणि आराकाकांचं कुटुंब सातमाईंच्या पारावर आलेलं असताना त्यांनी सातमाईंचे मंद हुंदके पुन्हा पुन्हा ऐकले होते, तशी आजी धसकली आणि म्हणाली, नागो, मला वाटतं कदाचित तुषार आणि गौरीचं लग्न जुळणार नाही आणि तेच दुःख सातमाई सांगत असाव्यात. पण पोरा, तू हे कोणाकडे बोलू नकोस रे. त्यावेळी माझी चांगली आजी लटपटत लगा सातमाईंच्या पारावर जाऊन हात जोडून म्हणाली की सातमाईंनो,
गावच्या रक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे. जर तुमच्या आरावर काही संकट येणार असेल तर ते तुम्ही दूर करा ग सातमाईंनो. आणि देवा, आजीने असं मागितलं होतं की तेव्हाच आमच्या सातमाईच्या पारावरची ती नेहमी वाऱ्यात सुद्धा स्थिरपणे पेटणारी समई आवेळी भप्प करून विझली होती. आणि हा फार मोठा अपशकुन होता. आजीने आपल्या थरथरत्या हाताने ती समई पुन्हा पेटवली तेव्हा अचानक तिला दूरवरून कुणी पुरुष किंचाळतोय असा भास झाला. ते किंचाळणं आरा काकाचं आहे असं तिला वाटलं तेव्हा कधी नाही ते माझी आजी घाबरून वाड्यात आली होती. तिला कळत नव्हतं चांगल्या आरावर कसलं संकट येणार आहे, का ती मल्हाररावांची मंडळी ठीक नाही आहेत. या सगळ्या प्रकारानं अस्वस्थ झालेल्या आजीला अचानक वाटलं आपण आपल्या आराला हे लग्न करू नये असं सांगावं का. तरी तसं त्यांना सांगणं किती वाईट दिसलं असतं. नंतर आजीनेच विचार केला की कदाचित हे लग्न होणार नसेल म्हणून सातमाईंचे ते भास झाले असावेत, तर उगाच आपण आराला सांगून त्यात मोडता का घालावा. आणि आजी येणारं भयानक भविष्य न उमजून गप्प बसून राहिली होती. मला आत्ताही वाटतंय आजीने आमच्या आरा काकांना बोलवून सातमाईंचे ते मंद हुंदके सांगून ते लग्न मोडायला सांगायला हवं होतं. कदाचित दुसऱ्या कुठल्या स्थळानं गौरीच्या शिक्षणाचा आग्रह धरलाही नसता आणि नंतर सगळं सुरळीतही झालं असतं. पण इकडे आमच्या आरा काकांच्या आग्रहावरनं त्या मिरजेच्या मंडळींनी आपला मुक्काम 4 दिवसांनी वाढवलेला होता. अर्थातच या अवधीत आमची गौरी आणि तुषार एकमेकांजवळ आले होते. म्हणजे तुषारच जास्त करून गौरीच्या जवळ आला होता. त्याला गौरीच्या आवडीनिवडी, तिच्या काही अपेक्षा आपल्याला कळाव्यात असं साहजिकच वाटत होतं. त्यात एकदा आरा काकांनी मुद्दामच आपल्या शेताकडे गौरीबरोबर तुषारला पाठवलं होतं. त्यावेळी तुषार ते शेताच्या बांधावरून चालणाऱ्या गौरीच्या गोऱ्यापान पावलांकडे बघत म्हणाला की गौरी काहीही म्हण तरी असं शेताच्या बांधावरून पाहिल्यावर निसर्ग फार वेगळा दिसतो नाही का. आणि त्या बांधावरून चालणाऱ्या गौरीची ती सुंदर नाजूक पावलं थबकली होती आणि ती आश्चर्याने वळून मागे बघत म्हणाली, अहो निसर्ग म्हणजे काय. हे जगावेगळं ऐकून तो चमकला. तरी स्वतःला सावरून तो म्हणाला, गौरी तुला शाळेत निसर्ग म्हणजे काय हे शिकवलं नाही. तशी ती हसत हसत म्हणाली, अहो मी शाळेतच गेलेली नाही. मला बाई त्या कळकट्ट मुलीत बसायला अजिबात आवडत नव्हतं. त्यांच्याजवळ बसलं ना की एक तेलकट्ट वास येतो आणि तो मला अजिबात आवडत नाही. गौरीचं ते बोलणं तुषार आ वासून ऐकत होता आणि नंतर म्हणाला, गौरे तू शिकली आहेस किती. तशी ती हसत हसत म्हणाली, अहो मी शाळेत गेलीच नाही आहे. मला शाळा अजिबात आवडत नाही. मी फक्त आमच्या झोपाळ्यावर बसून झोके घेत दाण्याचा लाडू खात असे. आता माझ्या बाला वाटत होतं मी शिकावं, पण आय माझ्या बाजूनं होती. तिने मला कधी शाळेत पाठवलंच नाही. हे सगळं ऐकून तुषारला धक्का बसला. हे सौंदर्य अक्षरशत्रू आहे हे त्याला खरंच वाटत नव्हतं. तो फक्त त्या सोनसळीसारख्या अशिक्षित तरुणीकडे बघत राहिला होता. खरं तर त्याचं स्वतःचं मत होतं, एखाद्या तरुणीशी विवाहबद्ध होताना त्या तरुणीशी शरीरानं आणि मनानं सुद्धा एकत्र आलं पाहिजे. पण इथे निसर्ग म्हणजे काय हेच मुळी माहिती नव्हतं हिला. ही गौरी त्याच्या उर्वरित आयुष्यात मनाने नाही तर फक्त शरीरानं साथ देणार होती आणि त्याला हे असं नको होतं. आता शिकलेल्या तुषारला एखादी डॉक्टर बॅरिस्टर पत्नी नको होती, पण आपल्या पत्नीला थोडी अक्षर ओळखसुद्धा नाही म्हणजे मग तिला आपले विचार कळणार नाहीत हे त्याला भयंकर वाटलं होतं. तुषार तरल मनाचा तरुण होता. त्याला माहिती होतं मनानं जवळ येणं म्हणजे एकमेकांचे विचार जुळणं. आणि इथे तर निसर्ग म्हणजे काय हेच माहीत नाही. अशा अशिक्षित मनाशी त्याच्या मनाच्या संवेदना कशा जुळणार होत्या. त्याच्या मते फक्त एखादं सुंदर शरीर भोगून मुलं काढणं हा विवाहाचा अर्थ नाही. आणि या सगळ्या विचारांनी तुषार भयंकर अस्वस्थ झालेला होता. त्याला त्याचं मन जाणणारी पत्नी हवी होती. त्याला चारचौघात मिरवणारी शोभेची बाहुली नको होती. नंतर तो अगदी गप्प होऊन आरा काकांच्या वाड्यात परत आला होता. त्या रात्री तुषारनं आपल्या कुटुंबाला गौरीच्या अशिक्षितपणाची गोष्ट सांगितली. तसं त्या शिकलेल्या कुटुंबाला ते ऐकून धक्का बसला. स्वतः मंगल काकू मॅट्रिक झालेल्या होत्या. मल्हाररावांना शिक्षणाचं महत्त्व माहिती होतं. मल्हारराव म्हणाले, तुषार निदान प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची सही करण्यापुरतं तरी शिक्षण हवं.
तसंच एकमेकांची मनं जुळण्यासाठी मनानं सुशिक्षित असणं सुद्धा गरजेचं आहे. नंतर त्याच क्षणी मल्हाररावांनी तुषार आणि गौरीचं जमवलेलं लग्न मोडून ते मिरजेला जायला निघाले. हे सगळं महाभारत आमच्या आराकाकांना कळताच ते तसेच पळत पळत माझ्या आजीजवळ येऊन म्हणाले, आये तू काहीतरी करून हे लग्न मोडू देऊ नकोस. गौरी अजून लहान आहे. मी तिला तिची सही करण्यापुरतं शिक्षण देईन ग. हे सोन्यासारखं स्थळ नाही घालवायचं मला. आजी शांतपणे म्हणाली की आरा, आता मी सांगून काय होणार आहे. तसं बघता त्या तुषारचं सुद्धा बरोबर आहे. अरे तो एवढा शिकलेला गडी एका अशिक्षित तरुणीशी कसं लग्न करेल. पोरा मोठ्या लोकांना चार चौघात उठायला बसायला थोडीफार शिकलेली पोरगीच हवी असते. त्यांना आपल्या पत्नीकडनं फक्त चूल आणि मूल याची अपेक्षा नसते रे. तसे आराकाका निराश होऊन म्हणाले, तरी आये मी सीतेला कितीतरी वेळा सांगितलं होतं की गौरीला शाळेत पाठव, पण तिची पोरगी राजकन्या होती ना, ती इतर पोरीत कशी बसणार. आणि आता हा सगळा घोळ होऊन बसलाय बघ. तसं आहे मी तुला सांगतो, मी देखील अशी अशिक्षित पोरगी सून म्हणून पसंत केली नसती. ते एकदम म्हणाले, आये कालच मला मल्हारराव म्हणाले होते की आराराव आपण गौरी आणि तुषारचं लग्न या 8 दिवसात करूया, आणि आता ते लग्नाला चक्क नकार देऊन निघालेत. खरंच मला सांग आये मी काय करू. मला माझ्या गौरीसाठी हे सोन्यासारखं स्थळ हवं आहे. माझी गौरी या घराण्यात सुखानं नांदेल याची मला खात्री आहे, पण हा नसता घोळ झाला ग. त्यावर माझी आजी काही विचार करत म्हणाली, हे बघ आरा, आपल्याला एक करता येईल. तू त्या मल्हाररावांकडनं 1 वर्षाची मुदत मागून घे. या वर्षभरात तिला लिहिण्या वाचण्यापुरतं आणि स्वतःची सही करण्यापुरतं आपण शिकू असं तिला सांग. तेव्हा चिंताग्रस्त आराकाका म्हणाले, पण आई गौरीला शिकवणार कोण. तेव्हा आता आजी वैतागून म्हणाली, आरा अरे मूर्खासारखा प्रश्न नको विचारू. अरे लेकरा, आपला रहीम मास्तर काय पाणी भरायला गेलाय का. तू अगोदर मुदत तर मागून घे, नंतरचं नंतर बघू. आणि हे सांगता सांगता आजी एकदम थांबली होती. तिचा डावा डोळा क्षणभर फडफडून तिला आराकाकांचं ते भेसूर किंचाळणं ऐकू आलं होतं. म्हणजे क्षणभर तिला तो भास झाला होता. तसं आजीने एकदम चमकून आराकाकांकडे बघितलं तर ते तिला म्हणत होते की आये तू म्हणतेस तसंच मी करतो. माझी आजी नंतर काही बोलली नाही त्यांना. आमच्या आराकाकांनी आजींनी सांगितल्याप्रमाणे केलं. तेव्हा मल्हाररावांनी आपल्या मुलाची आवड लक्षात घेऊन आराकाकांना ठीक आहे असं म्हणून वर्षभराची मुदत देऊन टाकली. मल्हाररावांचं सगळं कुटुंब त्याच दिवशी मिरजेला निघून गेलं होतं. तरी जाताना तुषार गौरीच्या बोटात अंगठी घालून गेला होता. मल्हाररावांचं कुटुंब गेल्यावर आमचे आराकाका आयुष्यात प्रथम सीताकाकूंवर भयंकर रागवून ओरडले की सीते, आज जे काही घडलंय हे सगळं तुझ्यामुळे घडलंय. मी त्यावेळी सतत तुला सांगत होतो गौरीला 4 अक्षरं शिकायला शाळेत पाठव, पण तू माझं ऐकलं नाहीस आणि आता हे सोन्यासारखं स्थळ हातचं घालून बसलीस. अगं सीते, जिला अ आ इ ई येत नाही ती वर्षभरात काय कर्म शिकणार आहे. वर्षभरानंतर तो तुषार तिला पुन्हा नकारच देणार आहे. तेव्हा सीता काकू रडत म्हणाल्या, मला काय माहिती हे असं होईल म्हणून. मग आराकाका जास्त संतापले आणि ओरडले की हे तुझे लाड नडलेत. गौरीला तू राजकन्या समजत होतीस. अगं स्वतःची सई म्हणजे स्वतःची ओळख असते हे सुद्धा तिला माहिती नाही. तू म्हणत होतीस माझ्या गौरीला न्यायला घोड्यावरनं राजपुत्र येईल, तर तसा राजपुत्र आला आणि तुझ्या नसत्या लाडानं घात झाला. तिच्या साखरेच्या आयुष्याला तुझ्यामुळे मुंग्या धरल्या आहेत. मी तर समजतो ते स्थळ आपल्या हातातून गेलेलंच आहे. आता बस मांजरीवाडीत नाही तर शिरगुप्पीत स्थळं बघत. आमचे आराकाका संतापानं सीताकाकूंना वाटेल तसं बोलले आणि बिचाऱ्या सीताकाकू डोळ्याला पदर लावून मुसमुसत चुलीकडे बसल्या. जिच्यापायी हे सगळं रामायण घडलं ती गौरी मात्र त्यावेळी आपल्या झोपाळ्यावर बसून हातात गोड साईच्या दह्याची वाटी घेऊन मजेत चाखत माखत झोके घेत बसलेली होती. तसं पाहता लाडावलेल्या अल्लड गौरीला आपलं लग्न 1 वर्षानं का होईना पुढं ढकललं गेलं याचा फार आनंद झाला होता. तिला ते लग्न बिग्न काही नको होतं. तिचे अहोरात्र लाड करणारे आईवडील, तिच्या त्या सुवासिक बकुळ फुलांच्या वेण्या, आईनं भरवलेले ते साजूक तुपातले सुग्रास जेवण, तिचे लाडके लवकुश आणि तिला सुखावणारा तो उंच आभाळात जाणारा झोका,
हेच तिचं इतरांहून वेगळं असं सुखद विश्व होतं. आणि तिच्या मताप्रमाणे त्या सुखद विश्वास त्या कुठल्या आगंतुक तुषारला काही स्थान नव्हतं. ह्याच आपल्या विचारात झोके घेणाऱ्या गौरीचं लक्ष तुषारनं तिला घातलेल्या अंगठीकडे गेलं आणि त्या क्षणी तिला त्या अंगठीचा भयंकर राग आलेला होता. आता तिला त्या अंगठीमुळे त्या वास मारणाऱ्या शेंबड्या पोरांमध्ये पाटी पेन्सिल घेऊन बसायला लागणार होतं. त्या नुसत्या विचारानेच तिला तळमळत होती. त्यात ह्या तुषारच्या नकारामुळे कधी नाही ते तिचे शांत बाबा तिच्या आईवर रागवून ओरडले होते आणि गौरीनं रागानं ती अंगठी काढून आपल्या परकराच्या खिशात ठेवून दिली होती. तेव्हाच तिला तिच्या बाबांनी जोरात मारलेली हाक ऐकू आली. ती लगबगीनं चुलीजवळ गेली. तेव्हा तिच्या बाबांनी तिला समजावलं की गौरे, आता तुझे लाड खूप झाले, तू उद्यापासून शाळेत जायचं आहे आणि शाळा सुटल्यानंतर मास्तर तुला इथे येऊन शिकवणार. तेव्हा आता तुझं त्या झोपाळ्यावर बसणं पुरे झालं, आता नीट अभ्यासाकडे लक्ष दे. यापुढे झोपाळ्यावर बसणं, उशिरा उठणं सगळं बंद. आता तू लवकर उठून फक्त अभ्यास आणि अभ्यासच करायचा आहे, समजलं? तेव्हा गौरीनं आपल्या रडणाऱ्या आईकडे बघत मान हलवली होती. त्या दिवशी आराकाकांच्या वाड्यात आराकाकू सीताकाकू जेवल्या नाहीत. फक्त गौरी मात्र भरपूर जेवून वरून गुळदाण्याचा लाडू खाऊन आपल्या आईच्या कुशीत झोपायला गेली. नंतर स्वप्नात आपल्या झोपाळ्यावर बसून उंच उंच झोके घेत एक गुलाबी परी होऊन गेली. आता म्हणतात ना, दैव जाणिले कुणी. खरोखर कुणाचंच दैव कुणालाही जाणता येत नाही आणि दैवाला आरसा नाही म्हणून ते कुणाला बघताही येत नाही. त्यामुळे आमच्या फार चांगल्या आराकाकांना सुद्धा आपलं भयानक दैव जाणता आलेलं नव्हतं. आमच्या गौरीच्या लग्नाबाबत जेव्हा गावात कळलं तेव्हा काही नाहीतरी एक लग्नाची जेवणावळ 1 वर्षानं पुढं ढकलली गेली याचं सगळ्यांना वाईट वाटलं होतं. कारण मल्हाररावांना सर्व मांजरीवाडी ओळखत होती. त्यामुळे त्यांच्या मुलाच्या तुषारच्या लग्नाची ती जेवणावळ किती भारी असेल याची त्यांना कल्पना होती आणि तीच पंचपक्वान्नाची जेवणावळ आता 1 वर्षानं लांबली गेली होती. आमच्या गौरीच्या घटनेमुळे गावातल्या काही चौकन्ना आईवडिलांनी आपापल्या नाकातून शेंबूड घालणाऱ्या पोरींना लगेच नेऊन रहीम मास्तरला न जुमानता शाळेत डागलं होतं. तर आम्हा पोरींना कशी जिरली गौरीची. आता तिला झक्कत आमच्यासमोर पहिलीच्या वर्गात बसावं लागेल म्हणून समाधान झालं होतं. मिली एवढी मिजाज करत होती ती. तरी दुसऱ्या बाजूनं आमच्या गौरीचं लग्न लांबणीवर पडलं याचं आम्हा मुलींना वाईट वाटलं होतं. आजीला मात्र आराकाकांचा तो भेसूर किंचाळण्याचा भास आणि सातमाईंचे ते मंद हुंदके हे सगळं काय सुचवत आहेत हेच कळत नव्हतं. तरी नंतर तिलाच वाटलं कदाचित गौरीचं हे लग्न होणार नाही आणि असं स्थळ हातचं गेल्यामुळे आराला वाईट वाटणारच ना. पण आजीला माहिती होतं की सातमाई अशा कारणावरनं रडणार नाहीत, काहीतरी वेगळं कारण असावं. पण ते कारण कोणतं? नंतर ती आपल्याच विचारांवर शिणून काही झालं तर बघता येईल असा विचार करून गप्प बसली होती. आम्ही जत्रेहून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एसटीनं आमचे रामदास काका, इरली काकू, आत्मा, तुका वाड्यात आले. तेव्हा आजीने विचारलं, रामदास, आबांनी जीपनी नाही सोडलं तुम्हाला? तसे रामदास काका वैतागून म्हणाले, आई मी आबाचा गरजावई आहे का सतत त्यांच्या जीपमधनं यायला? आजी त्यांचं काहीतरी बिन असलं हे ओळखून गप्प झाली. आम्ही बघत होतो काकांनी आल्यापासून इरली काकूंशी आबोला धरलेला होता. ते आल्यानंतर आत्याच्या चुलीकडे जेवले तेव्हा नेहमीप्रमाणे इरली काकूंचं पुन्हा रडणं पडणं सुरू झालं. त्यावेळी आत्मा तुकानं आजीच्या कानात हळूच सांगितलं होतं की देवळातून बाबा मामाबरोबर त्याच्या वाड्यात गेल्यानंतर आईशी खूप भांडले होते. त्यांनी आबा आजोबा आणि रमा आजीच्या समोर आईच्या एक थोबाडीत ठेवून दिली होती. हे सगळं महाभारत ऐकल्यावर आजी आपल्या कपाळाला हात लावून सातमाईंच्या पारावर जाऊन बसली होती. आणि ह्या सगळ्या गडबडीमुळे गौरीचं ते प्रकरण आमच्या वाड्यातनं पुसलं गेलेलं होतं. त्यानंतर 4 दिवसांनी आजीने आराकाकांना बोलवून विचारलं की आरा, तू गौरीच्या शिक्षणाचं काय ठरवलं आहेस? आराकाका म्हणाले, आई मी मास्तराशी बोललो आहे. आणि आजी ठीक आहे असं म्हणाली. आमच्या आराकाकांनी रहीम मास्तरला लगेच आपल्या वाड्यावर बोलवून घेतलं होतं. त्यावेळी आत्माराम दादा, तुकाराम दादा, आमचे कावत्या मावत्या, जैत्याचा ज्ञानेश्वर, सदप्पा काकांची मैना हे सगळेजण 7वीत शिकत होते. जेव्हा आराकाकांनी वर्गात येऊन रहीम मास्तरांना त्यांच्या वाड्यावर यायला सांगितलं तसं मास्तरांनी आत्मा तुका दादाला वर्गावर लक्ष ठेवायला सांगून ते तातडीनं वाड्यावर गेले.
त्यावेळी त्यांना माहिती होतं की गौरी अशिक्षित आहे म्हणून तिचं लग्न मोडलं आहे. तसं त्यांनी मल्हाररावांच्या कुटुंबाला, तुषारला पाहिलं होतं. म्हणजे आराकाकांनीच हे आमच्या मांजरीवाडीचे मास्तर म्हणून ओळख त्या देसाई कुटुंबियांची करून दिलेली होती. आता आपल्याला एवढ्या तातडीनं का बोलवलं आहे याचा त्यांनी थोडा तर्क काढला आणि गौरीला शिकवावं लागणार हे त्यांच्या लक्षात आलं. आमचे मास्तर आराकाकांच्या वाड्यावर गेले तेव्हा आराकाका आपल्या अंगणात हात पाठीमागे धरून अस्वस्थपणे अंगणात यरझाऱ्या घालत होते. त्यावेळी त्यांचा गोरापान चेहरा अगदी लालबुंद झाला होता. ते स्वतःशी काहीतरी पुटपुटत होते. आता रहीम मास्तर आराकाकांना चांगले ओळखत होते. त्यांच्यासारखा शांत गृहस्थ मांजरीवाडीत दुसरा नाही हे त्यांना माहिती होतं. तरी ते आज इतके का अस्वस्थ आहेत हे सुद्धा मास्तरला माहिती होतं. रहीम मास्तर हलकेच पुढे होऊन आराकाकांना म्हणाले, आपण मला बोलवलंत का? आणि आराकाकांनी एकदम दचकून मास्तरकडे बघितलं आणि म्हणाले, या मास्तर, आत येऊन बसा, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. ते रहीम मास्तरांना घेऊन सरळ आपल्या दिवाणखान्यात जाऊन बसले आणि तिथून माझघराकडे बघत ते ओरडून म्हणाले, सीते, मास्तर आलेत, चहा आणि खायला घेऊन ये. रहीम मास्तर लगेच म्हणाले, अहो चहाचं राहू द्या, मला तुमच्या गौरीबद्दल कळलं आहे, तरी मी आपल्यासाठी काय करू? तुम्हाला कसली मदत हवी असेल तर मी जरूर करीन. आराकाका म्हणाले, हे बघा मास्तर, तो तुषार खूप शिकलेला आहे, त्यांचं सगळं घराणंच सुशिक्षित आहे. तर आमची गौरी अशिक्षित असल्यामुळे त्यांनी तिच्या स्थळाला नकार दिला आहे. म्हणजे सगळं काही जमलेलं असताना केवळ गौरी अशिक्षित आहे म्हणून लग्न मोडलं आहे. पण त्यांच्याकडून मी 1 वर्षभराची मुदत मागून घेतली आहे. तेव्हा गौरीला थोडं लिहिता वाचता येईल, तिला स्वतःची सही करता येईल आणि निसर्ग म्हणजे काय हे तिला कळेल इतपत आपण तिला शिकवा. रहीम मास्तर म्हणाले, ठीक आहे, तुम्ही तिला शाळेत पाठवा, मी माझ्याकडून होईल तेवढे प्रयत्न करीन. तेव्हा आराकाका म्हणाले, मास्तरांनो, आपल्याजवळ वेळ फार थोडा आहे. गौरीला श्रीगणेशापासून सुरुवात करायची आहे आणि त्यात मला कुठल्याही परिस्थितीत हे तुषारचं स्थळ हातचं घालवायचं नाही आहे. तेव्हा मी ठरवलं आहे की गौरी उद्यापासून शाळेत येईलच. तरी तुम्ही उद्याच तुमच्या आईला घेऊन आमच्या वाड्याच्या मागच्या खोलीत राहायला यायचं आहे. मी तुमच्या जेवण्या खाण्याची सगळी जबाबदारी घेतो, तुम्हाला पगारसुद्धा देतो. म्हणजे संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर तुम्ही वेळ मिळेल तेव्हा गौरीला शिकवू शकाल. थोडक्यात काय, तर जेव्हा तुम्ही शाळेतनं बाहेर याल तेव्हा गौरीला शिकवत राहायचं आहे. अगदी ती रात्री झोपायला येईल तोपर्यंत तिला शिकवत राहायचं आहे. अगदी पहाटे शाळा सुरू व्हायच्या अगोदरपर्यंत तिला शिकवत राहायचं आहे. मी तुम्हाला गौरीच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी देतो. आराकाकांचं ते बोलणं ऐकून मास्तर म्हणाले, हे बघा, मला सगळं कळतं आहे, मी उद्याच माझ्या आईला घेऊन इथे येतो, गौरीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतो. मी आपल्या गौरीला रात्रंदिवस शिकवीन आणि तिचं लग्न नक्की होईल, तुम्ही चिंता करू नका. हे ऐकून आराकाकांनी मोकळा श्वास सोडला होता. नंतर मास्तर चहा घेऊन शाळेकडे निघाले तेव्हा त्यांनी बघितलं, जिच्यासाठी आराकाका इतके व्याकुळ होऊन हा खटाटोप करत होते, ती गौरी मात्र अंगणात एका बाजूला चटईवर बसून गुरम्या चिंचा खात होती. तिने एक नजर उचलून सुद्धा मास्तरांकडे बघितलं नव्हतं. रहीम मास्तर गौरीचाच विचार करत शाळेत आले होते. वास्तविक मल्हारराव गेल्यानंतर आराकाकांनी 2 दिवस आपल्या वाड्यात सीताकाकू आणि गौरीच्या नावानं खूप त्रागा केला होता. पण नंतर ते हळूहळू शांत झाले आणि त्यांनी शांतपणे विचार केला की मास्तरांना आणि त्यांच्या आईला आपल्या वाड्यातच आणून ठेवायचं, म्हणजे मास्तर गौरीला अहोरात्र शिकवतील. त्यांनी आपल्या गौरीच्या शिक्षणाची अहोरात्र सोय करून तसं ते मास्तरांशी बोलले सुद्धा. मास्तरांनी जेव्हा त्यांच्या वाड्यात येऊन राहून गौरीच्या शिक्षणाची जबाबदारी आपल्यावर घेतली तेव्हा खरे आराकाका शांत झाले. इथे गुरम्या चिंचा खात बसलेल्या गौरीनं मास्तरांना आपल्या वाड्यात जाताना बघितलं होतं, तरी तिने मुद्दाम त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. त्या सगळ्या गुरम्या चिंचा खाऊन ती सावकाश उठली. तोंड पुसताना तिने बघितलं, मास्तर तिच्याचकडे बघत बघत निघून गेले होते. तेव्हा तिला जाणवलं की बाबांनी या मास्तरड्याला आपल्याला शाळेत पाठवण्याबाबत बोलण्यासाठी बोलवलेलं असणार. कदाचित तिला उद्यापासून हातात पाटी पेन्सिल घेऊन त्या सगळ्या कळकट्ट घाणेरड्या मुलींमध्ये बसावं लागणार होतं आणि ते तिला अजिबात पसंत नव्हतं. त्यात ती मेली 7 महिन्यांची चुरू बोलणारी सरस्वती नक्की तिच्याकडे बघून हसणार होती. ते घाणेरडे कावत्या मावत्या आपल्या त्या बुळबुळीत घाऱ्या डोळ्यांनी सतत तिच्याकडे बघत राहणार होते आणि ती बाकीची शेंबडी पोरं, अरे अरे देवा, हे काय घडतंय? तेव्हा गौरीला तुषारचा भयंकर संताप आला होता.
तिला वाटलं आग लागो त्या तुषारला आणि त्याच्या त्या लग्नाला. तिला ते सगळ्याच बाबतीत त्रासदायक असलेलं लग्न करायचंच नव्हतं. या सगळ्या विचारात असलेल्या गौरीला नंतर वाटलं की आपले बाबा आपले किती लाड करतात. जरी त्यांनी तिला रागाच्या भरात शाळेत जाऊन अभ्यास करायला सांगितलं तरी आता ते शांत झालेत आणि आता आपली आई नेहमीसारखं त्यांच्याशी गोडगोड बोलून आपल्याला पाठीमागे घालून शाळेत पाठवणार नाही. त्यावेळी ती आईला सरळ सांगणार होती की तो तुषार गेला खड्ड्यात, त्याला लग्नच करायचं नाही. या सगळ्या विचारांनी गौरी आत आली तेव्हा तिचे बाबा शेतात जाण्यासाठी बाहेर पडत होते. पण आज त्यांनी तिच्याकडे बघितलंही नाही किंवा तिच्याशी ते काही बोललेही नाही. ते तसेच निघून गेले. ती बाबांकडे बघत बघत आत आली तर तिची आई चुलीकडे बसून भाकऱ्या थापत होती. गौरी आपल्या आईजवळ जाऊन पाठ घेऊन बसत म्हणाली, आई, बाबांना एवढं संतापायला काय झालं गं? हे बघ आई, मला काही शाळेत जायचं नाही, मला लग्नही करायचं नाही. मी फक्त तुझ्या आणि बाबांच्या जवळ राहणार आहे, तसं तू बाबांना सांगून टाक. तिला वाटलं आई आता म्हणेल की बरं मी सांगेन, तू काळजी करू नकोस. पण झालं भलतंच. तिचे नेहमी लाड करणारी आई कधी नाही ते एकदम संतापून तिच्यावर ओरडली, गौरे, बस झाला तुझा शहाणपणा, तू गुपचूप शाळेत जायचं आहेस, पुरे झाले आता तुझे लाड. हे बघ, बाबांना मनस्ताप होईल असं तू काही वागायचं नाहीस. तसा आता तो मास्तर इथे राहायला येणार आहे, आता तू फक्त रात्रंदिवस शिकायचं आहेस. हे भलतंच ऐकून गौरी रडकुंडीला आली आणि म्हणाली, आई, अगं ती शेंबडी पोरं. सीता काकू परत तिच्यावर ओरडल्या की गौरे, आता पुन्हा काही बोललीस ना तर थोबाड फोडीन. लक्षात ठेव. चल बाहेर जाऊन बस, मला स्वयंपाक करू दे. आपल्या आईचा तो अवतार बघून दचकलेली गौरी डोळे पुसत बाहेर जाऊन बसली तेव्हा ती त्या तुषारचा सत्यानाश मागत राहिली होती. इथे आमचे रहीम मास्तर आराकाकांच्या वाड्यातनं निघाले. ते शाळेकडे न जाता सरळ सातमाईंच्या वाड्यावर आले आणि आराकाकांचं बोलणं आजीला सांगून मास्तर म्हणाले, आजीबाई, मी उद्याच माझ्या आईला घेऊन आराकाकांच्या वाड्यावर राहायला येणार आहे. गौरीच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी घेऊन मी माझ्याकडून होता होईल तेवढा प्रयत्न करणार आहे. वर्षभरात गौरी शिकेल, मी तिला शिकवेन. आजी म्हणाली, मास्तर, गौरीला नीट शिकवा. काही लागलं सवरलं तर संकोच न करता मला सांगा, तसा आमचा आरा तुमची चांगली सोय करेल. हे सांगत असताना तिचा डावा डोळा फडफडून तिला एकदम अस्वस्थ वाटलं होतं. त्यावेळी आजीला हेच कळत नव्हतं की गौरीचा विषय काढल्यावर हे अशुभ संकेत का होत आहेत. मास्तर नंतर जरा वेळ बसून माझ्या आईने दिलेले गुळपोहे आणि चहा घेऊन निघून गेले. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे आराकाकांच्या वाड्यासमोर एका बैलगाडीतनं रहीम मास्तर, त्यांची म्हातारी आई आपली 2 लुगडी आणि मास्तरांचे कपडे एका पिशवीत कोंबून घेऊन आले. आराकाकांनी वाड्याच्या मागच्या बाजूला खोल्यात, ज्या खोल्यात ते धान्याची पोती ठेवायचे, त्या 2 मोठ्या खोल्या साफ करून मास्तरांना देऊन टाकल्या. पहिल्या खोलीत एक फळा, खडू, एक चटई अंथरून ठेवली होती. तसंच तिथे मास्तरांना बसायला खुर्ची ठेवली होती. ही गौरीची शिकण्याची खोली. तर दुसऱ्या मोठ्या खोलीत एक मोठा पलंग ठेवला होता. तिथल्या मोरीजवळ एक बादली, तांब्या, साबण, रुमाल, सगळं माती मसण ठेवलेलं होतं. बाजूला एक चूल, 4 भांडी, तवा, पाण्याचा माठ, भाकरीचं पीठ आणि इतर स्वयंपाकाचं सामान ठेवलं होतं. ती खोली मास्तरांची आणि त्यांच्या आईच्या झोपण्याची, जेवणाची खोली. मास्तरांना आराकाकांनी त्या दोन्ही खोल्या दाखवल्या तेव्हा मास्तर म्हणाले, ठीक आहे, आज गौरीला शाळेत पाठवा. तेव्हा सीता काकू मास्तरांच्या आईला म्हणाल्या, आज्जे, तुमचं 2 वेळचं जेवण, न्याहारी, दूध आमच्या वाड्यातनं येईल. तरी तुम्हाला मधल्या वेळी काही तुमच्या मनासारखं करून खायचं असेल तर म्हणूनसाठी हे सामान आणि चहाचं साहित्य मी ठेवलं आहे. तुम्हाला काही लागलं सवरलं तर मला सांगा. तुम्हाला आमचा स्वयंपाक चालेल ना? हे ऐकून मास्तरांची आई खुश होऊन म्हणाली, अगं पोरी, आम्हाला चालेल की. तू आमच्यासाठी जास्त त्रास घेऊ नको. आम्हाला थोडी भाजी भाकरी दिलीस तरी चालेल. इथे चहाचं साहित्य ठेवलं आहेस ते चांगलं झालं. मला थोडा जास्त चहा प्यायची सवय आहे. तशा सीता काकू हसल्या होत्या आणि तेव्हाच त्यांना लवकुशचं हंबरणं ऐकू आलं. त्या घाईघाईनं गोठ्याकडे गेल्या. तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांचे लवकुश शांतपणे पेंड खात उभे होते आणि बैल खाताना हंबरत नाही हे सीता काकूला माहिती होतं. पण त्यांनी स्पष्टपणे त्या लवकुशचं हंबरणं ऐकलं होतं. सीता काकू त्याच गोष्टीचा विचार करत आपल्या माझघरात गेल्या आणि नंतर न्याहारी करण्याच्या गडबडीत सगळं विसरून गेल्या. इथे आराकाकांची गौरी पहिल्याच दिवशी कपाळावर आठ्या चढवून ठुमकत ठुमकत शाळेत आली. आम्हा मुलींपासून दूर सरकून एकटीच बसली.
तेव्हा रहीम मास्तरांनी तिला उठवलं, आपल्या टेबलाच्या जरा बाजूला बसवलं. रहीम मास्तरांनी प्रथम गौरीला पाटीवर श्री हे अक्षर गिरवायला सांगितलं आणि ते म्हणाले, श्री हे अक्षर अत्यंत महत्त्वाचं आहे. चांगल्या गोष्टीची सुरुवात श्री ह्या अक्षरापासून करतात. तसंच हे आदरार्थी संबोधनसुद्धा आहे. अशा प्रकारे त्या दिवशी सकाळी आमच्या गौरीच्या शिक्षणाचा श्री गणेशा सुरू झाला. पण तेव्हाच एका भयानक पर्वाला सुरुवात झाली आणि हे सगळं वाईट विधिलिखित आमच्या चांगल्या आराकाकांचं होतं. आता गौरी शाळेत यायला लागली आणि आमच्या वर्गाचं वातावरण बदललं. विशेषतः आमचे कावत्या मावत्या चेकाळून गेले. ते वर्गात सतत वेड्यासारखे गौरीकडे बघत बसायचे. या एवढ्या दिवसात कावत्यानं एकदासुद्धा आमच्या सगुणेकडे बघितलं नव्हतं. एकदा तर कावत्याने गौऱ्याला मधल्या सुट्टीत आपल्या खिशातनं एक पेन्सिल, 4 रंगीत खडू काढून देऊ केले. तेव्हा गौरी ई करून मागे सरकली आणि म्हणाली, शी मावते, तुझ्या त्या घाणेरड्या हाताने मला काही नको आहे. जर तू पुन्हा असं काही केलंस तर मी मास्तरांना सांगेन. तेव्हा आम्ही सगळेजण मावत्याला खो खो हसलो होतो. नंतर एकदा आमच्या कावत्या मावत्याचं ते सतत गौरीकडं बघणं आमच्या रहीम मास्तरांच्या लक्षात आलं. तसं त्यांनी उठून त्या दोघांचे कान पिळून नीट अभ्यासाकडे लक्ष द्या म्हणून त्यांच्या हातावर 2-2 पट्ट्या मारल्या होत्या आणि त्यांना सगळ्यांच्या मागे नेऊन बसवलं. तेव्हाही आम्ही त्या दोघांना खो खो हसलो होतो. आता आमची ती गौरी शाळेत सजून धजून आली की कधी आम्हा मुलींशी बोलत नसे. ती आपली मास्तरांच्या टेबलाच्या बाजूला एकटी बसून पाटीवर मुळाक्षरं गिरवत राही आणि मधली सुट्टी झाली की सरळ आपल्या वाड्याकडे निघून जाईल. पण मेली कधी आम्हा मुलींकडे बोलायला यायची नाही. त्यात काय व्हायचं, शाळा भरली की आरा काकांच्या आणि सीता काकूंच्या शाळेच्या दाराबाहेर 10 फेऱ्या व्हायच्या. शेवटी एकदा मास्तरांनीच सांगितलं की जर तुम्ही सतत इथे येऊन गौरीला बघत राहिलात तर तिच्या अभ्यासात व्यत्यय येईल, तिचं लक्ष अभ्यासात लागणार नाही. आणि तेव्हापासून त्या दोघांचं ते असं वर्गाच्या दारात येऊन फेऱ्या मारणं संपलं. आम्ही जेव्हा आमच्या वाड्यात येऊन आजीला गौरी आता शाळेत येऊन अक्षरं गिरवत बसते, तिला आता श्री अ आ इ ई लिहिता येतं, ओळखता येतं असं सांगितलं, तसं माझ्या आजीने तातूला हाक मारून जवळ बोलवलं आणि म्हणाली, तातू बघ, आपल्या वाड्यातली सगळी पोरं शाळेत जाऊन शिकतायत. आता तर आरा काकाची गौरीसुद्धा शिकतीये. अरे पोरा, तू सुद्धा शाळेत जा, त्या गौरीबरोबर तू सुद्धा शिक. अरे उद्या जर तुला कुठली शिकलेली मुलगी सांगून आली तर तुझं त्या गौरीसारखं नको व्हायला. जाशील ना लेकरा शाळेत. तसा आमचा तातू आजीच्या कुशीत शिरत म्हणाला, आजी मी शिकलेली पोरगी करणारच नाही. तू आणि आत्या मला जी पोरगी कराल ते मी करीन. आजी त्याच्या डोक्यावर टपली मारून म्हणाली, तरी तातू उद्या तुझी बायको शिकलेली निघाली आणि तू तिच्यासमोर असा अशिक्षित राहिलास तर तुला लाज वाटेल का नाही. तसा तातू तिला पुन्हा म्हणाला, तसं झालं ना आजी तर मी तिच्याकडनं शिकेन, तेव्हा तू सुद्धा माझ्याबरोबर शिक. आजीने हात मेल्या म्हणून तातूच्या पाठीत धपाटा घातला. पुढे तातूला सुद्धा आपण अशिक्षित हो त्याचा फार पश्चात्ताप झाला होता, पण ती फार नंतरची गोष्ट आहे. मला मात्र गौरीचं ते आम्हा पोरींकडे असं अनोळख्यासारखं तुटक वागणं फार लागत असे. अनेक वेळा यमी चिंगी बाकीच्या पोरी तिच्याबरोबर जवळीक करायला जात तेव्हा ती फक्त तेवढं बोलून दूर सरकत असे. मी मात्र गौरीशी कधी बोलायला, तिच्याशी जवळीक करायला गेले नाही. उलट मी मुद्दाम कधी तिच्यासमोर काही फाड वाचून तिच्याकडे न हसता बघायचे. परिणामी गौरी मला थोडा भाव द्यायला लागली होती. म्हणजे तिला काही अडचण आली की ती सरस्वते जरा मला हे सांग म्हणायची, बाकी काही नाही. एकदा आमची येडपडी यमी म्हणाली, मास्तर मी गौरीजवळ बसू, मला ती फार आवडते. तेव्हा गौरी पटकन म्हणाली, पण यमे तू नाही ना मला आवडत. सगळा वर्ग हसला. मास्तर तिला म्हणाले, गौरे अगं कुणाचं असं मन दुखू नये. आणि मास्तर यमीला म्हणाले, यमे तू तिथेच तुझ्या जागेवर बसून अभ्यास कर, नाहीतर तुम्हा दोघींचा अभ्यासात लक्ष लागणार नाही. असे आमचे रहीम मास्तर ना फार चांगले होते. आमच्या आरा काकांची सौंदर्यवान गौरी शिकण्यात मुळात फार हुशार निघाली होती. अगदी कोळशाच्या खाणीतला हिराच म्हणा ना. गौरी भराभरा 12 खडी शिकली. मुळाक्षरं तिला समजायला लागली. 1, 2, 3 पाढे तिला यायला लागले. लवकरच ती अक्षरं जोडून वाचायला लागली होती. आता पाढे हे गणिताचं माध्यम आहे आणि कविता ही कवीच्या कोमल मनातल्या भावनांचा आविष्कार आहे हे तिला आता पुसट जाणवायला लागलं होतं. तुषार हा कुठल्या निसर्गाबद्दल बोलत होता हे तिला आत्ता जरा समजायला लागलं होतं. आणि ही सगळी करामत रहीम मास्तरांच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेचं फळ होतं.
आमचे मास्तर शाळा सुटली की सरळ आराकाकांच्या वाड्यावर जात. नंतर सीता काकूंनी आणलेला चहा खाणं खाऊन ते सरळ त्या पहिल्या खोलीत गौरीला शिकवायला बसत. तेव्हा आमचा मास्तर आम्हा मुलांची शिकवणी घेताना सुद्धा गौरीला आपल्याजवळ बसून शिकवत. पूर्वी शाळा म्हटल्यावर ई करणारी गौरी आता सरस्वतीच्या मंदिरात रमून गेली होती. खरंच आराकाकांची गौरी विलक्षण बुद्धिमान निघाली होती. जे रहीम मास्तरांनी तिला शिकवलं ते भराभरा शिकत गेली ती. तसं आम्ही पोरं नाकातलं शेंबूड पुसण्याची अक्कल नसताना शाळेत शिकायला गेलो होतो, पण गौरी मोठी आणि परिपक्व मनाची असल्यामुळे ती चटकन एखादी गोष्ट समजून घेऊन शिकत होती. विद्येचं ते छान मोहक जग तिला भुरळ घालून गेलं होतं. आता ती अवघ्या 6 महिन्यात छान लिहायला वाचायला शिकली होती. पडणारा साधा पाऊस ही निसर्गाची क्रिया असून त्यात किती अमाप सौंदर्य भरलं आहे. तो हिरवागार पावसाळी ऋतू मनाला किती सुखावतो हे तिला आता उमगायला लागलं होतं. गौरीला स्वतःची ओळख असलेली आपल्या नावाची सही करता यायला लागली. आपल्या गौरीची ही प्रगती बघून आमच्या आराकाका आणि सीता काकूंना अत्यानंद झालेला होता. त्या दोघांना मास्तरांच्या कष्टाची जाणीव होती, त्यामुळे त्यांनी रहीम मास्तरांची आणि त्यांच्या म्हाताऱ्या आईची अगदी राजेशाही बडदास्त ठेवली होती. सीता काकूंच्या चुलीवर आता मास्तरांसाठी रोज मटण कोंबडीचं कोरड्यास रटरटत असे. त्यामुळे मास्तरांच्या आईनं आता या 6 महिन्यात चांगलं अंग धरलं होतं. तर मास्तर गौरीच्या भराभरा शिकण्यावर विलक्षण खुश होते. तसं बघता वयानं मोठ्या असलेल्या गौरीला मास्तरांनी शिकवलेली कुठलीही गोष्ट चटकन समजत असे. लगेच ती गोष्ट ती आत्मसात करत असे. अगदी 8 महिन्यात ती गोष्टीतल्या स्वप्नमय जगातल्या राजा राणी राक्षस राजकन्या राजपुत्र या काल्पनिक पण मनोवेधक गोष्टीत रमायला लागली. त्या गोष्टी स्वप्नात बघायला लागली आणि त्या छान विश्वातल्या त्या मनोरंजक गोष्टी ती आपल्या चुलीकडे स्वयंपाक करणाऱ्या आईला रंगवून सांगायला लागली आणि ती स्वतः त्या गोष्टीतली राजकन्या होऊन जायला लागली. सांगायचा मुद्दा हा की आमची गौरी आमच्या सगळ्यांच्या कल्पनेपेक्षा फार हुशार निघाली होती. आणि हे सगळं सुरळीत चालू असताना होऊ नये तो घोटाळा झाला आणि तो सुद्धा गौरीच्या लग्नाला अवघे 3 महिने असताना. श्रोते हो, या प्रकरणाचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. श्रोते हो, तुम्हाला नम्र विनंती करतो की तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. भेटूयात उद्या.